नमस्कार, आपण पाहत आहात येवला वृत्त न्यूज मराठी। येवला कोपरगाव रोडवरील कृष्णा ॲग्रोटेक कंपनी या कंपनीद्वारे बदापूर नाटेगाव रोडकडे जाणाऱ्या नदीमध्ये त्यांनी केमिकल पाणी सोडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात नाराज झालेले असल्याने त्यांनी आत्तापर्यंत प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे त्यांनी शेवटी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। धीरज परदेशी, येवला न्यूज, येवला। मी इथं आलेलो आहे वर्मा इंडस्ट्रीच्या दूषित व केमिकलयुक्त पाण्यामुळे। पण बघू शकता या पाण्याचा कलर किती हिरवागार झालेला आहे त्या केमिकलच्या पाण्यामुळे। आणि हे तळाला कडाले येऊन पडलेली माशी मरून पडलेली। ही छोटी माशी नाही तरी 1-1 किलो 2-2 किलो पर्यंतची आणि 3-3 किलो पर्यंतची वाढलेली माशी मेलेली आहे। कृपया प्रशासनाने याची दखल घेऊन या केमिकलयुक्त पाण्याचा बंदोबस्त करण्याची कृपा करावी व आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची कृपा करावी। माझे नाव नानासाहेब मोरे, आम्ही राहणार बदापूर। या वर्मा इंडस्ट्रीच्या दूषित व केमिकलयुक्त पाण्यामुळे आमच्या शेती पिकाचे व जे मासे वगैरे पाळलेले होते जे पिल्लांचे एवढे जादा नुकसान झाले की लाखो प्रमाणात माशांचे पिल्लं मेले गेली आणि जे 4-4, 5-5 किलोवाले मासेसुद्धा मेले त्याच्यामध्ये। आता सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आमच्या जनावरांच्या पिण्याचा प्रश्न, आमच्या स्वतःचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न आणि शेती पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच्यापासून आमच्या जनावरांचा तर असा मुश्किल प्रश्न झालेला आहे, पाण्याचा बिकट प्रश्न झालेला आहे। 5-5, 10-10 किलोमीटरवरनं पाणी टँकरने किंवा टिपड्यामध्ये पाणी आणून त्यांना पाजण्याची वेळ आलेली आहे। आणि शेजारी जर जनावर बांधलं, पाणी दिसतंय शेजारी, पण ते जर पळत आलं तर त्याला आम्हाला हाकलायला सुद्धा मुश्किल होतं आहे। ते पाणी पिल्याशिवाय राहण्याचा प्रश्न तयार झालेला आहे। आणि याच्याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आम्हाला आत्महत्या किंवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे। मला निवेदन वगैरे दिलेलं आहे पण कोणीही आमची दखल घेतलेली नाही आहे। आत्तापर्यंत कोणीही इथं आलेलं नाही आहे किंवा त्याचा पंचनामा पाण्याचा वगैरे पंचनामासुद्धा आत्तापर्यंत कोणी केलेला नाही आहे किंवा त्याचे टेस्ट रिपोर्टसुद्धा होऊ दिलेले नाही आहे। हे पाणी आता फार दूषित झालं आहे। आमचे जवळजवळ पिकाची फार नुकसान, पिकत नाही, काहीच नाही होतं। आणि इथून पुढं प्रशासनाने जागरूकता घेतली नाही तर आम्ही आंदोलन करू किंवा आम्ही उपोषणाला बसू किंवा आम्ही आत्मदहन करू, आमची एवढी विनंती। सर्व लोक हे सर्व शेतकरी माणसं आहे आणि आमचं सर्वांचं जीवन हे शेतीवर आहे। तर आता हे कृष्णा यांचं टेकनं जे पाणी सोडलेलं आहे नदीमध्ये, हे पाणी पूर्ण दूषित झाल्यामुळं हेच पाणी आमच्या विहिरीला उतरतं आणि विहिरीत दूषित पाणी झाल्यामुळं आता तेच पिकाला भरल्यानंतर ते पीक पण येत नाही। आमची जमीन नापीक होत चाललेली आहे। त्याच्यामुळं सरकारने त्वरित काहीतरी